एकमेकांच्या विरोधामध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केली जात आहे. यावरून आता राष्ट्रवादी नाराज झाली आहे. राष्ट्रवादी आता तक्रार करणार आहे तिच्या मोठ्या नेत्यांना. काय माहिती मी आत्ताच जी बातमी कळते मला तो आश्चर्य वाटलं आणि हास्यास्पद आहे की भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे भाजपाच्या राज्यातील नेत्यांची जी काही तथाकथित काही नेते मंडळी आहेत जी मुस्लिम समाजाबद्दल द्वेषपूर्वक अशा तऱ्हेची विधानं करतायत, त्यांची तक्रार अजित पवार गटाचे लोक नेते हे करणार आहेत. आता खऱ्या अर्थानं ज्यांच्या स्वतःच्या निर्देशामुळे देशामधलं वातावरण, राज्यातलं वातावरण दूषित करण्याकरता अशी विधानं करून घेतली जातात. त्याच्यामध्ये जी काही विधानं आता पाहतोय आपण, ते नितेश राणे असतील किंवा इतरही नेते मंडळी करतायत, ती भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानंच करतायत किंवा भाजपातील राज्यातल्या नेतृत्वाच्या आदेशानं करतायत. आणि जर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना इच्छा असती तर त्यांनी 2 मिनिटांमध्ये ती थांबवली असती. त्यामुळे खऱ्या अर्थानं अजितदादा गटाची जी काही लोक आता दाखवण्याचा प्रयत्न करतायत ते मुस्लिम समाजाला हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत की आम्ही त्याच्याबरोबर नाही, मी नाही त्यातली. त्यामुळे हे सगळं जे काही थोतांडा आहे हे लोकांच्या समोर आहे. लोक काही त्या ठिकाणी जनता ही मूर्ख नाही आहे. तुम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहात आणि त्यामुळे या राज्यामधलं जे सौहार्दाचं वातावरण बिघडतं आहे, एकंदर द्वेष पसरवण्याचं काम होतंय, तिरस्कार पसरवण्याचं काम होतंय. याला राज्यातील भारतीय जनता पक्ष, शिंदे गट आणि अजित पवार गट हे तिघे मिळून जबाबदार आहेत, त्याच्यात कुठल्या तऱ्हेची शंका नाही. आणि मी मुद्दामून सांगू इच्छितो की काहीच दिवसापूर्वी आम्ही मुंबई काँग्रेसचं नेतृत्व, सगळ्या नेत्यांचं नेतृत्व हे आम्ही राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना भेटायला गेलो होतो. आणि त्यावेळेला स्पेसिफिकली आम्ही त्या ठिकाणी सांगितलं होतं की तुम्ही ही जी द्वेषपूर्वक विधानं आहेत त्याच्यावरती काय कारवाई करणार आहात, नितेश राणेंवरती काय कारवाई करणार आहात. त्यांनी आम्हाला काही त्या ठिकाणी समाधानकारक उत्तरं दिली नाहीत. त्यांनी असं म्हटलं होतं की तुम्हाला पाहिजे तेवढे FIR तुम्ही करा, परंतु कारवाई करून त्याच्यावरती त्यांना बंद घालणं हे पोलिसांचं जे काम आहे ते काही केलं जात नाही असं निश्चितपणे दिसतंय. आणि त्यावेळेला आम्ही ही मागणी केली होती की राज्यामध्ये ही जे द्वेषपूर्वक विधानं अशा काही मोर्चांच्या माध्यमातून केली जात आहेत, तुम्हाला दिसतंय त्याला एक पॅटर्न आहे, तर त्या अशा सभांना, अशा मोर्चांना बंदी का घातली जात नाही. तरी देखील त्याच्यावरती त्यांनी काही उत्तर दिलं नाही. आता आज सांगलीमध्ये हा जन आक्रोश मोर्चा त्या ठिकाणी होतोय आणि म्हणजे आश्चर्य हे आहे की महायुती किंवा देशामधलं भारतीय जनता पक्ष सरकार जे आहे ते हिंदुत्ववादी सरकार आहे असं म्हटलं जातं. आणि या दोन्ही डबल इंजिनच्या सरकारामध्ये जन आक्रोश मोर्चा काढावा लागतोय. यामध्ये निश्चितपणे जी काही विसंगती आहे ती ह्याच्यातनं दिसते की ह्यांना जनतेमध्ये द्वेष तिरस्कार पसरवायचा आहे आणि त्याला सरकारचा पाठिंबा आहे. आणि यांच्याकडे जो काही अजेंडा दुसरा विकासाचा नाही, त्यामुळे निवडणुका ज्या समोर येत आहेत त्याच्यामध्ये वातावरण दूषित करायचं आणि धर्माच्या नावावरतीच अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी ध्रुवीकरण करायचं, पोलरायझेशन करायचं आणि मतं घ्यायची, हाच त्यांच्याकडे अजेंडा आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकाराचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे, काय वास्तविकता आहे? आज 4 वाजता त्यांचा मुंबई काँग्रेसचं जे कार्यालय आहे राजीव गांधी भवन येथे पक्षप्रवेश आहेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड असतील आणि आमचे प्रभारी रमेश चेन्नितलाजी व इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये तो प्रवेश होणार आहे. निश्चितपणे एक अतिशय प्रामाणिक अशा पद्धतीचा अधिकारी, ज्याचा खऱ्या अर्थानं आदर्श या पोलीस दलानं घेतला पाहिजे. आणि ज्या पद्धतीचं आत्ताचं जे काही पोलीस दल चाललेलं आहे ते मला असं वाटतं की दुर्दैवी आहे की ज्या पद्धतीनं विरोधी पक्षांच्या लोकांची मुस्कटदाबी केली जाते आहे आणि अनेक ज्या काही घटना घडत आहेत त्यातनं पोलीस दलाचं नाव हे खराब करण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे. मला असं वाटतं की संजय पांडे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यामुळं एक समाजामध्ये चांगला संदेश तर जाईलच, परंतु मुंबईमध्ये जो एक आम्हाला उत्तर भारतीय चेहरा देखील काँग्रेस पक्षाला त्यातनं मिळेल. आदित्य ठाकरेंनी बांगलादेशात आणि भारताच्या ज्या क्रिकेट मॅचेस आहेत त्यावरती कठोर विरोध केला आहे. त्यांनी म्हटलं की बांगलादेशात जर हिंदूंवर अत्याचार होत असेल तर भारतासोबत मॅचेस कशा होऊ शकतात? नाही, तर हीच तर विसंगती, विरोधाभास हा केंद्र सरकार म्हणजे मोदी सरकारच्या मध्ये आहे.
याचं एके ठिकाणी भारतीय जनता पक्षातर्फेच अशा तऱ्हेचा एक बोबाटा केला जातो की हिंदूंवरती तिथं अत्याचार होत आहेत आणि वस्तुस्थिती ही विपरीत आहे तिथं त्या ठिकाणी, कारण तिथे जे काही घटना झाल्या त्याला चुकीच्या पद्धतीने दाखवण्याची जी काही मोडस ऑपरेंडी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केली जाते, त्यांचा जो द्वेषाचा अजेंडा आहे त्याला त्या ठिकाणी पूरक अशा पद्धतीनं प्रोपोगंडा केला जातो. त्याला उत्तर देखील बऱ्याच माध्यमांनी दिलेलं आहे, वस्तुस्थिती समोर आणलेली आहे की आवामी लीगच्या लोकांवरती काही त्या ठिकाणी हल्ले झाले होते. तरी देखील अशा पद्धतीचा जो काही प्रोपोगंडा भाजपातर्फे केला जातोय, केंद्रीय नेतृत्व जे काही भारतीय जनता पक्षाचं आहे किंवा केंद्र सरकार आहे त्याला त्याची छुपी त्या ठिकाणी मला असं वाटतं की रसद पुरवली जाते. आणि त्यामुळे एके ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण करायचं आणि दुसरीकडे बांगलादेश बरोबर जर त्या ठिकाणी तुम्ही क्रिकेट मॅच खेळायची, हा विरोधाभास कसा असू शकतो? त्यामुळे आमचं म्हणणं हे आहे की केंद्र सरकारनं या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट करून सांगावी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने हे काच होत आहे. निश्चितपणे म्हणजे केंद्रीय गृहमंत्र्यांचे चिरंजीव जे त्याला त्या ठिकाणी जे हे लागू होत नाही, ज्या घराणेशाही ही जी व्याख्या लागू होत नाही अशा तऱ्हेचे जयशा आहेत, तर अमित शहानी त्याची जबाबदारी घेऊन त्या ठिकाणी सांगावं का अमित शहांच्या संमतीने हे होतंय. सांगलीमध्ये नितेश राणे मोठा मोर्चा काढताय, तिथं वातावरण थंड झालंय, तिथे दंगल होण्याची शक्यता आहे असा अनेक म्हणजे राज्याच्या पोलीस खात्याचा अहवाल आहे. काय वाटतं की नितेश राणे ही मुद्दामून करताय का? त्यांना भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने हे सांगितलेलं आहे, नाहीतर भाजपामध्ये अशा तऱ्हेची गोष्टी कशी सहन केल्या जाऊ शकतात, असं होत नाही. त्यामुळे एकंदरच ज्या पद्धतीनं राणेसाहेबांचं विधान जेव्हा होतं त्यावेळेला गृहमंत्र्यांनी जे विधान केलं होतं त्याला कशा पद्धतीनं त्यांचा तो आक्रमक स्वभाव आहे, ते तशा तऱ्हेनं बोलणार नाहीत असंच म्हटलं होतं आणि त्याच्यावरती सारवासारव केली होती. तशाच पद्धतीची सारवासारव आता तुम्हाला दिसून येईल. परंतु प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन अशा पद्धतीनं वातावरण दूषित करायचं, आपल्याला माहिती असेल की कशा पद्धतीनं विशाळगडावरती घटना झाल्या किंवा धारावीमध्ये विपर्यास करून अशा पद्धतीचं एक वातावरण तंग करण्याचा प्रयत्न झाला. ह्याच पद्धतीचा एक पॅटर्न आहे की प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी दूषित करावं. आणि म्हणूनच आम्ही त्यावेळेला सांगितलं होतं, मी स्वतः पोलीस महासंचालकांना आम्ही जेव्हा शिष्टमंडळ भेटलं तेव्हा सांगितलं होतं की याच्यावर अशा जर काही तुम्हाला दिसतोय हा पॅटर्न आहे तर तुम्ही याला थांबवत का नाही, तर ते थांबवलं जात नाही याचाच अर्थ आहे की गृहमंत्र्यांचा याला पाठिंबा आहे. भाजपच्या नेत्यांची काही द्वेषपूर्ण उदाहरणं आहेत, वक्तव्य आहेत. प्रामुख्यानं जर बघायला तर नितेश राणेंचं तुम्ही आता सांगितलेलं उदाहरण असेल किंवा इतर मुस्लिम समाजाबद्दलची विधानं असतील, या सगळ्या विधानांमुळं अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाराज झाल्याचं बघायला मिळते. आणि भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडं नितेश राणे असतील किंवा भाजपच्या या सगळ्यांची तक्रार केली जाणार. मी सांगितलं थोतांड आहे त्यांचं, त्यांना कुठल्याही तऱ्हेचा मुस्लिम समाजाबद्दल किंवा या देशातील संविधानाच्या मध्ये जी बंधुता आहे ती प्रस्थापित करण्याच्या संदर्भामधल्या तत्वांवरती विश्वास हा अजित पवार गटाचा नाही आहे. त्यांच्यासाठी त्यांचं संविधान हे सत्तेशी सुरू होतं आणि सत्तेशी संपतं. त्यामुळे आता ते सत्तेमध्ये आहेत. भाजपाने काहीही त्या ठिकाणी करावं, कशाही पद्धतीनं लोकांमध्ये द्वेष पसरवावा, ह्यांना खुर्चीला चिकटून बसायचं आहे. त्यामुळे लोकांना दाखवण्यासाठी अशा तऱ्हेचं चित्र निर्माण केलं जात आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ते काही फार लोक सिरियसली घेत नाहीत. महाविकास आघाडीचे नेते गाईडलाईन्स आहेत आणि तुम्ही या संदर्भात सुप्रीम कोर्टात जाणार आहात का? कायदेशीर मार्ग आहे आणि एकदम सक्त गाईडलाईन्स आहे याच्या संदर्भात, मात्र ह्या जी विधानं आहे ती थांबत नाही कारण कायद्याचं जरब राहिलेलं नाही आहे. म्हणजे निश्चितपणे हे अत्यंत भयंकर अशा तऱ्हेची परिस्थिती आहे. महाराष्ट्राचा राजकीय संवादाचा स्तर अत्यंत खालच्या पातळीवर आणला गेलेला आहे आणि महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ज्याची ओळख आहे, संतांची भूमी आहे ही, आणि या संतांच्या भूमीवरनं अशा पद्धतीची जर विधानं त्या ठिकाणी दिली जात आहेत त्यापेक्षा दुर्दैवी परिस्थिती असू शकत नाही. लोकशाही कशी चालवावी याचा आदर्श ठेवणारं राज्य दाखवणारं देशातील इतर राज्यांना त्या ठिकाणी दिशादर्शक अशा पद्धतीचं काम करणारा महाराष्ट्राची प्रतिमा इतकी उंचावलेली असताना ती डागाळण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार करते. यापेक्षा दुर्दैवाची परिस्थिती कुठली असू शकत नाही. एक प्रश्न आहे, महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे गेल्या अनेक दिवसातून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा प्रश्न देतात. पलटणमध्ये त्यांनी जे भाषण देताना त्यांनी म्हटलंय की पुन्हा एकदा हिंदू बांधव आणि बहिणींचा उल्लेख केलाय. त्यांनी हा शब्द टाळला होता अनेक भाषणांमध्ये. आता तुम्ही त्याच्याकडे कसं बघता?
नाही आता कोण म्हणजे ते शिवसेना त्यांचा स्वतःचा पक्ष आहे, त्या पक्षानं काय बोलावं काय नाही बोलावं यावरती काय आम्ही बंधन घालू शकत नाही. तो त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे. आमच्या विचारांमध्ये निश्चितपणे अंतर होतं आहे आणि राहील, याच्यात काही शंका नाही. आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. आमच्या वैचारिक त्या ठिकाणी मतभेद अनेक गोष्टींवरती असताना देखील ही वस्तुस्थिती आम्ही वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे एकंदरच भारतीय जनता पक्ष हा लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक पक्ष आहे. देशातल्या सामाजिक जे बंध आहेत त्या किंवा एकतेच्या वातावरणाला धोकादायक अशा तऱ्हेचा पक्ष आहे. हुकुमशाही मानसिकतेचा पक्ष आहे. त्यामुळे लोकशाही मजबूत करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी महाविकास आघाडीची स्थापना केलेली आहे. थँक्यू. बोंडे घ्यायचं का? चला. अनिल बोंडे यांनी पुन्हा त्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलेलं आहे. ही अनिल बोंडे ही एक वैचारिक बोंडाळी आहे. त्याच्याशिवाय दुसरं नाव काही देता येत नाही. आणि त्यांचं जे काही वक्तव्य येतं आहे त्याच्या मागे भारतीय जनता पक्ष आहे. संजय गायकवाड असेल किंवा ही जी मंडळी ही इतकी छोटी मंडळी आहेत की ते स्वतःच्या विचारानं त्या ठिकाणी अशा पद्धतीची विधानं देत आहेत असं मानण्याचं कारण नाही. राज्यातील भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आणि केंद्रातील भाजपचं नेतृत्व हे या संदर्भामध्ये ते प्रेरक स्थान म्हणून किंवा त्यांना प्रेरणा देणारं स्थान म्हणून आम्ही पाहतो. आणि त्यामुळे ह्याची सगळी जबाबदारी देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा एकनाथ शिंदे जी असतील किंवा देशातलं भाजपचं नेतृत्व यांच्यावर जाते. विरोधी पक्ष नेते आहेत देशामध्ये. आज राहुल गांधीजी सन्माननीय विरोधी पक्षनेता म्हणून काम करत आहेत. या पदावरती अटल बिहारी वाजपेयींनी देखील काम केलं होतं किंवा भाजपच्या अनेक शीर्ष नेतृत्वानं त्या ठिकाणी काम केलं होतं. आणि त्यांचा अशा तऱ्हेचा अपमान, अशा पद्धतीनं त्यांची हेटाळणी किंवा अशा पद्धतीनं विकृत विचारानं प्रेरित होऊन अशा तऱ्हेचे शब्द वापरणं हे आमच्या कालावधीमध्ये कधी झालेलं नाही. ती आमची संस्कृती नाही, ती भारतीय जनता पक्षाची संस्कृती आहे. भाजपाचा हा विचार आहे आणि तो इतक्या खालच्या पातळीचा आहे, तो जनतेसमोर जातोय. याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. वन नेशन वन इलेक्शनला घेऊन सर काँग्रेसची काय एक भूमिका? नाही, आम्ही ठामपणे याचा विरोध करत आहोत. हा काही त्या ठिकाणी पूर्ण विचारांती आलेला अशा पद्धतीचा निर्णय नाही. आणि अविचारानं निर्णय देण्याची प्रक्रिया गेले 10 वर्ष आपण पाहतोय. त्यात नोटबंदी आहे किंवा ज्या पद्धतीनं लॉकडाऊन केला ते असेल, अर्थव्यवस्था कशा पद्धतीनं ढासळली जाते त्याच्यासाठी घेतलेले निर्णय असतील. आले मोदीजींच्या मना तिथं कोणाचं काही चालेना अशाच तऱ्हेचा निर्णय आहे. त्यामुळे मोदीजींच्या मनामध्ये आल्यानंतर त्याला त्या ठिकाणी मूर्त स्वरूप देण्यासाठी काही समित्या गठीत करणं किंवा त्याचबरोबर त्या संदर्भामध्ये अशा पद्धतीनं एक चित्र निर्माण करणं हे चाललेला प्रकार आहे. वस्तुतः संघराज्य ही जी आपली प्रणाली आहे त्याला छेद देणारा अशा पद्धतीचा हा निर्णय आहे. हा प्रॅक्टिकल म्हणजे त्याला त्या ठिकाणी प्रत्यक्षात आणताना प्रचंड अनंत अडचणी येणार आहेत आणि त्याचे प्रचंड मोठे दुष्परिणाम ही देशातल्या लोकशाहीवर होणार आहेत. सर, ज्या प्रकाराने मल्लिकार्जुन खरगे यांनी PM मोदीला ज्या प्रकाराने पत्र दिलं त्याचं उत्तर म्हणून JP नड्डा यांनी हे सांगितलं आहे की राहुल गांधी हे फेल्ड प्रोडक्ट आहे आणि त्यांना पॉलिश करण्याचं काम तुम्ही करू नये असे सगळे पत्र लिहून. आणि बोलता नंतर त्यांनी हे पण सांगितलं आदित्य ठाकरे पण राहुल गांधी हे अनिल बोंडे बोलले नंतर की आदित्य ठाकरे पण राहुल गांधी समान. आता अनिल बोंडे आणि JP नड्डांमध्ये काही फरक त्यांनी स्वतःच ठेवलेला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की खालच्या पातळीवरती येऊन बोलण्याची प्रक्रिया ही भाजपच्या शीर्ष नेतृत्वाकडनं होते आहे. राहुल गांधीजींनी ज्या पद्धतीनं देशामधलं वातावरण बदललं, ऐतिहासिक जी भारत जोडो न्याय यात्रा काढली, त्यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा जी झाली त्यातनं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जनमानस त्यांच्या बाजूला झालेलं आहे. हे त्यांना पचनी पडत नाही. त्यामुळे अशा पद्धतीनं हेटाळणी करायची, विरोधी पक्षावरती चिखलफेक करायची, त्यांचं चारित्र्यहनन करण्यासाठी प्रयत्न करायचा. आणि नड्डाजींची जी काही त्या ठिकाणी कामं करण्यासाठी त्यांना जी काही दिलेलं एक मला असं वाटतं की जबाबदारी आहे ती हीच आहे की चरित्रहनन करत बसावं. त्यांचं काही फार मोठा देशाला किंवा लोकशाहीला कुठल्याही पद्धतीचं काही त्यांच्या कामानं काही मोठं हे झालेलं आहे असं नाही.
पहले तो JP नड्डा जी ये भारतीय जनता पार्टी के फेल्ड अध्यक्ष है। इसका कारण है कि उन्हीं के नेतृत्व में बहुत सारी राज्यों में भारतीय जनता पार्टी हार चुकी है। उनके हिमाचल जो राज्य है उसमें भी वो हार चुके हैं। अब ये 240 का जो आंकड़ा, उनको 400 पार जो बोलने वाले थे 240 तक आ गए, और अभी तीनों राज्यों में जो अभी चुनाव होने वाले उसमें भी हार तय होने वाली है। तो नड्डा जी अपने गिरेबान में झांके और अपना योगदान क्या रहा देश की राजनीति में इसके बारे में सोचे। राहुल गांधी जी ये बहुत बड़ा व्यक्तिमत्व है, उनके लिए इसके बारे में न सोचे। आसमान पर थूकने से क्या होता है आप सभी को मालूम है। साफ तौर पर महाराष्ट्र को लेकर भी लगातार चर्चाएं चल रही है, एमपी की सीट शेयरिंग पर मीटिंग चल रही है, इसमें किस तरीके के कंक्लूजन होंगे, किस सीरीज के आधार पर सीट शेयरिंग का फॉर्मूला तय? देखिए, अभी तो मेरे ख्याल से मैं महाविकास आघाड़ी के अन्य दलों के जो नेता हैं उनका भी बयान सुन रहा था, और उसमें चर्चा अभी बाकी है। बहुत सारी कुछ सीटों के ऊपर एकमत हो चुका है, कुछ बाकी है उसके बारे में। और ये लाजमी है कि हर एक दल अपने अपना उसके ऊपर कुछ अपनी बात रखे, अपनी एक सोच रखे। लेकिन निश्चित तौर पर हमारा एकमत ये ज़रूर है कि भारतीय जनता पार्टी को सत्ता से निकालना है, सत्ता के ऊपर उनको नहीं रखना है, और महाविकास आघाड़ी की सत्ता फिर से लानी है। तो इसके बारे में कोई दो राय हमारे में नहीं है, हम पूरी तरह से उस लाइन पर चल रहे हैं। एक हाच प्रश्न मराठीमध्ये आहे। मुंबईतल्या जागावरून महाविकास आघाडीमध्ये तिघा आहे, ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये एकाच वेळी 6 जागांवरती दावा केला जात आहे। तुमच्याकडे काय माहिती? नाही, तिढा हा शब्द मी वापरत नाही। मतभिन्नता असू शकते, प्रत्येकजण आपल्या तर्फे आपल्या पक्षातर्फे दावा एखाद्या जागेवरती मांडणं हे साहजिक आहे, परंतु आमच्या सगळ्यांमधलं एक मत मात्र निश्चित आहे की या राज्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जे आता जे सरकार चालले महायुतीचं, ते अत्यंत महाभ्रष्ट युती आहे आणि राज्यासाठी ती घातक आहे। गेल्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्र मागे गेलेला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली। भ्रष्टाचार प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे, अनितीचं राजकारण चाललेलं आहे आणि लोकशाहीचा स्तर खाली आणला आहे, राजकीय संवादाचा स्तर या सरकारनं खाली आणलेला आहे आणि अत्यंत गंभीर अशा परिस्थितीमध्ये राज्यातील शेतकरी, कामगार, मजूर सगळेजण आहेत। त्यामुळे यांना सत्तेपासून दूर करणं यासाठी आमच्या सगळ्यांचं एकमत आहे आणि त्यामुळे जागांबाबतीमध्ये जरा मतभिन्नता जरी असेल तरी तुम्हाला दिसेल की काही कालावधीनंतर आम्ही एकमतानं निर्णय घेऊ। विदर्भ जो आहे तो काँग्रेसचा पहिल्यापासूनचा घटक आहे। 14 नंतरची परिस्थिती बदलली आहे। 19ला पण काँग्रेसमध्ये चांगल्या जागा मिळाल्या आहेत आणि आता लोकसभेमध्ये पण यश मिळालं आहे। पंतप्रधान मोदी आता 20 तारखेला वर्धा आणि अमरावतीचा दौरा करण्यात आणि 2 मोठे प्रोजेक्ट जे आहेत ते लॉन्च करणार आहे। अशावेळी भाजपनं आता विदर्भाकडे लक्ष दिलेलं आहे। काय वाटतं, विदर्भाची जी जमीन आहे ती पायाखालून घसरताना दिसते का? असं आहे की राज्यातलं सगळ्यात मोठं नेतृत्व भारतीय जनता पक्षाचं ते विदर्भात आहे। देवेंद्र फडणवीस साहेब असतील प्रदेशाध्यक्ष विदर्भामधले, गडकरी साहेब विदर्भामधले, आणि तरीही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची जी काही दाणादाण उडाली त्यातनं आता ते थोडेसे अलर्ट झाले असतील, परंतु याने काही फार फरक पडणार नाही। आता पंतप्रधान वर्ध्याला येत आहेत, त्यांनी यवतमाळला जावं आणि चाय पे चर्चा जी 2014ला केली होती त्यावेळेला त्यांनी शेतकऱ्यांना जे आश्वासन दिलं होतं की आम्ही कुठेही त्या ठिकाणी आत्महत्या होऊ देणार नाही, शेतकऱ्यांचं हित करू। आज शेतकरी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात का गेला त्याचं उत्तर त्यांना देता येणार नाही। थँक्यू।